नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, राज्याची विधानसभा आणि विधानसभेची रणधुमाळी हा सगळा विषय आपल्याला आज बोलायचा आहे. खरं तर राज्याच्या विधानसभेची निवडणूक लागून आता जवळजवळ 7-8 दिवस झाले आणि निवडणूक प्रचार सुरू झालेत. उमेदवारांचे अर्ज भरून झाले. माघार 2 दिवसांनी आहेत. आता या 288 विधानसभेच्या ठिकाणी अनेक पक्षांच्या उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रमुख 6 पक्ष, मग महाविकास आघाडीमध्ये 3, महायुतीमध्ये 3, असे हे प्रमुख 6 पक्ष. त्यामध्ये मनसे असेल, वेगळा 7वा, आणि या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य 20 नोव्हेंबरला या EVM मशीनमध्ये बंद होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला या राज्याच्या 288 विधानसभेच्या जागांवर निकाल घोषित येईल. मग महायुतीचे सत्ता येते की महाविकास आघाडीची सत्ता येते हे शेवटी महाराष्ट्राची जनता ठरवेल आणि आपण त्यावर विश्लेषण करत राहू. आज खरं तर आपल्याला सिन्नर तालुक्याच्या राजकारणावर बोलायचे. तसा सिन्नर तालुका हा अतिशय दुष्काळी, सातत्याने सिन्नर तालुक्याला दुष्काळ पडत असतो. दुष्काळी तालुका म्हणूनच ओळखला जातो. खरं तर महाराष्ट्र आणि सिन्नर याचंसुद्धा मोठं काही समीकरण आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि त्यानंतर वसंतराव नाईक हे असेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही जातीपातीला पोषक असं काही वातावरण नव्हतं. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि त्यानंतर OBCमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे. वंजारी समाज पण बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये प्रभाव टाकतो आणि त्यामध्येच एक सिन्नर तालुक्याची सुद्धा गणना होते. आता इथं सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा 1,10,000 मतदान मराठा समाजाचे आणि 70,000 मतदान वंजारी समाजाचे. आता या 2 जातींपैकीच कुठंतरी आमदारकी जात असते. विधानसभेची निवडणूक यांच्याच भोवती फिरत असते. आता स्वर्गीय तुकाराम डिगोळेंच्या अगोदरसुद्धा वंजारी समाजाचे आमदार सिन्नर तालुक्याला होऊन गेलेले, त्यांचा 5 वर्षाचा काळसुद्धा आपण यापूर्वी बघितलेला आहे. त्याच्यानंतर वाजे घराण्यामध्ये स्वर्गीय रुक्मिणीताई वाजेंचासुद्धा आपण काळ पाहिला आहे. आपण पाहिला म्हणजे जुन्या लोकांनी पाहिला आहे. आणि स्वर्गीय गडाख साहेबांचा सुद्धा काळ पाहिला. त्यांची पण विशेष एक बाब होती. ते पण एक शून्यातून वरती आले होते. त्यांनीसुद्धा विकासाच्या मार्गावर सिन्नर ठेवला. या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या. त्यानंतर वंजारी समाजाचं एक नेतृत्व सिव्हिल इंजिनियर तुकाराम सकाराम डिगोळे यांनीसुद्धा सिन्नरवर जवळजवळ 4 पंचवार्षिक गाजवल्या. त्या शेवटी ते महाराष्ट्राचे राज्यमंत्रीसुद्धा राहिले. मग काही दिवस ते काँग्रेसमध्ये होते, काही दिवस ते अगदी राष्ट्रवादीमध्ये होते. शिवसेनेचा सहयोगी पक्ष म्हणून ते राज्यमंत्री झाले. आणि डिगोळे साहेबांच्या हाताला हात धरून ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे नाशिकवरून सिन्नरला आले. खरं तर माणिकराव कोकाटे हे सिन्नर तालुक्यातील सोमठाणा या गावचे आणि वकिली व्यवसाय करणारे माणिकराव कोकाटे डिगोळे साहेबांचे अतिशय निकटवर्तीय, अतिशय विश्वासू मित्र. त्यांना पंचायत समितीचं तिकीट देऊन त्यांना पंचायत समिती सदस्य त्यांनी केलं. पुढे जाऊन ते सभापती पण झाले आणि काही थोड्याफार
दिघोळे आणि माणिकरावमध्ये वादाची ठिणगी पडली. दिघोळे साहेबांनीच माणिकरावला सभापती केलं होतं आणि मग दिघोळेंनीच माणिकराव यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणला आणि तो फेटाळला गेला. तिथपासून माणिकराव कोकाटे आणि दिघोळेंमध्ये एक द्वंद्व तयार झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी काही महाराष्ट्रामध्ये जातीवादाची जी कीड आहे ती सिन्नरमध्ये सुद्धा आली. तोपर्यंत सिन्नर तालुक्यामध्ये जातीयवादाला कुठेही तारा नव्हता आणि एक वंजारी समाजाचा आमदार मराठा समाजाच्या एका सभापतीवर अन्याय करतोय असं एक प्रकारे काही लोकांनी मराठा समाजाच्या मनामध्ये बिंबवलं आणि मराठा समाजाला पण तसंच काही वाटलं की एक वंजारी समाजाचा आमदार मराठा समाजाच्या एका सभापतीवर अन्याय करतोय, जातीवर अन्याय करतोय. त्यामुळं दिघोळे साहेबांबरोबर असलेले मराठा समाजाचे नेते नाराज झाले, कार्यकर्ते नाराज झाले आणि माणिकरावावर जेव्हा अविश्वासाचा ठराव आणल्यावर ते प्रसिद्ध झाले. पुढे जाऊन माणिकराव कोकाटेंनीच दिघोळेंच्या समोर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी केली आणि दिघोळेंचा पराभव माणिकराव कोकाटेंनीच केला. आता हे 3 पंचवार्षिक आता माणिकराव कोकाटे काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेमध्ये होते आणि नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये 2014मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि त्या 2014मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती नव्हती आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत माणिकराव कोकाटे हे निवडणूक हारले. त्याच्या अगोदरची एक निवडणूकही माणिकराव कोकाटेंबरोबर राजाभाऊंचे वडील प्रकाश भाऊ वाजेसुद्धा उभे होते, पण ते निवडणूक हारले होते. राजाभाऊंनी 2014मध्ये ही निवडणूक जिंकली आणि 2019मध्ये परत राजाभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटेंची लढत झाली. माणिकराव कोकाटेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राजाभाऊ हे शिवसेनेतच होते, पण माणिकराव कोकाटेंचा 2019मध्ये विजय झाला. ही एक पार्श्वभूमी झाली. आज माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे. खरं तर राष्ट्रवादीमध्ये 2 तुकडे झाले. शरद पवारांकडं आता राष्ट्रवादीचं पूर्वीचं नाव आणि चिन्ह नाही आहे. अजित पवारांकडं राष्ट्रवादी आहे आणि अजित पवारांचे हे माणिकराव कोकाटे हे उमेदवार आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार हे नवीनच आहे. ते सुद्धा शिवसेनेत होते. 10 वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केले. मोठ्या प्रमाणामध्ये राजाभाऊंना निवडून आणण्यामध्ये ज्यांचा काही सिंहाचा वाटा असेल ते उदय सांगळे एक उद्योगपती आहे. पुंजाभाऊ सांगळेंचे चिरंजीव आहे, सुशिक्षित आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, शरदचंद्र पवार यांच्या गटात प्रवेश केला. आज उदय सांगळे विरुद्ध माणिकराव कोकाटे अशी एक लढत आहे. पण सिन्नर तालुक्याचा इतिहास पाहता आता रुक्मिणीताई वाजेंचा परिवार झालं किंवा सूर्यवानजी गडाकांचा परिवार झालं, इथपर्यंत जातीयवाद नव्हता. ह्या दोन्ही अगदी रुक्मिणीताई वाजेंच्या बरोबर सुद्धा वंजारी समाज असायचा. सूर्यवान गडाकांच्या सगळ्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाज असायचा. याच्यापूर्वी वंजारी समाज आणि मराठा समाजामध्ये असा कुठेही वाद नव्हता, कुठेही चुरशीची लढाई नव्हती. पण काय झाले, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस शरदचंद्र पवारांचं राजकारण सुरू झालं त्यापासून या जातीयवादाला एक कीड लागली आणि शरद पवारांनी हे जातीचं विष आणि जातीचं राजकारण
जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा जे काही सपाटा लावला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचं नुकसान झालं. जातींमध्ये जो काही सलोखा होता तो संपवण्याचं काम आणि पाप फक्त केलं असेल ते शरदचंद्र पवारांनी केलं असेल. आजही जरांगे पाटलांचं जे काही भूत उभं केले ते सुद्धा शरद पवारांनीच उभं केले. त्यामुळे शरद पवारांचं राजकारण आणि शरद पवारांचं हे सगळं जे काही असेल, तसं पाहिलं तर शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होऊन गेले, पण असं उल्लेखनीय काम जे सुवर्ण अक्षरात लिहावं असं कुठलंही काम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केलेलं नाहीये आणि ते त्यांना सुद्धा दाखवता येणार नाही. खरं तर आजचा विषय आपला शरद पवारांचा नाहीच आहे, पण जे आजचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे उमेदवार उदय सांगळे हे सुद्धा पूर्वी काँग्रेसकडं यांचं कुटुंब होतं, ते नंतर राजाभाऊ वाजेंच्या बरोबर शिवसेनेत आले, शिवसेनेत 10 वर्ष काम केलं आणि आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते खरं तर राजाभाऊ बरोबर असायला पाहिजे होते, ते पण कुठेही प्रचारात दिसले नाही. आता त्यांच्या 1-2 क्लिप तर व्हायरल होतात, ते हेमंत गोडसेंच्या प्रचारात पण दिसतात. अगदी सांगतात की ताकाला जायचं आणि गाडगं कशाला लपवायचं. त्यामुळं मी हेमंत गोडसेंचाच प्रचार करणार आहे आणि लोकांनी हेमंत गोडसेला निवडून दिलं पाहिजे. खरं तर शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा प्रचार करताना उदय सांगळेंना आपण पाहिलेलं आहे, त्याच्या क्लिप पण आपल्याकडं आहे आणि त्यांना पण माहिती आहे की त्यांनी राजाभाऊंच्या प्रचारामध्ये किती काम केले किती नाही केले. आज ते म्हणतही असतील की मी राजाभाऊला मतं दिली किंवा मी राजाभाऊच्या बरोबर काम करत होतो. या गोष्टी गौण आहे राजकारण्यांसाठी. आता त्यांचा पार्श्वभूमी पाहिले तर ते त्यांची पत्नी दापूर गटामध्ये जिल्हा परिषदेला निवडून आली आणि त्यांचा लक फॅक्टर असेल किंवा अजून काय असेल, त्या शिवसेनेच्या आणि नंतर जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्ष पण झाल्या. 2.5 वर्षाचा त्यांचा काळ पाहिला. तालुक्यामध्ये अनेक विकासाची त्यांनी कामं केली असं लोक चर्चा करतात. प्रत्यक्षात किती कामं केली आपण तर काही ती मोजली नाही, केली असतील, कारण लोकप्रतिनिधींनी काम करायचंच असतं. आणि तसं पाहिलं तर उदय सांगळे हे मोठ्या पदावर तर काही गेले नाही, ते त्यांची पत्नी गेली. ते स्वतः पंचायत समितीचे सदस्य म्हणून एकदा निवडून गेलेले, काही फाउंडेशनच्या मार्फत काही काम करत असतील, इतकाच त्यांचा तसा आपल्याला इतिहास दिसतोय. आणि लोकांमध्ये जाणे येणे, लोकांच्या सुखात दुःखात जात असतील, हा एक त्यांचा भाग झाला. आणि एक माणिकराव कोकाटे समोर दिसतात, ते नेहमी त्यांचा कामाचा झपाटा असतो. लोकांच्या मौती दाव्यांना जरी ते आले नाही तरी पण विकासाचा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे आणि त्यांचा एक अनुभव झालं आणि विकासाचं त्यांची एक कास झालं, जमिनीवर पाय. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आजही ते 24 तास काम करत असतात. आता लोकांनी निर्णय घ्यायचा आहे, जनतेने निर्णय घ्यायचा आहे, जातीयवादावर जाईल की कसं जाईल हा आपला विषय नाही आहे. खरं तर निवडणूक ही कामावर गेली पाहिजे, उमेदवाराच्या चारित्र्यावर गेली पाहिजे. जातीपातीच्या राजकारणाला लोकांनी मूठमाती दिली पाहिजे. लोकांना जे भविष्यामध्ये कोण आपला विकास करू शकतो याच्यावर लोकांनी मतदान केलं पाहिजे. पण असं काही होत नाही, कारण प्रचारामध्ये ऑटोमॅटिक काही सगळ्या गोष्टी दिसत असतात. आता वंजारी समाजाचं प्राबल्य थोड्याफार प्रमाणामध्ये मराठा समाजापेक्षा कमी आहे आणि जेव्हा डिगोळे साहेब यांचा पराभव झाला त्याच्यानंतर माणिकरावचा जो काही उदय झाला, त्यानंतर वंजारी समाजाला या विधानसभेची परत काही संधी आली नाही आणि एक प्रकारे वंजारी समाजाला आज जी काही संधी उदय सांगळेंच्या माध्यमातून आली आणि समाजाचं असं आहे की एखाद्या
वेड्या महिलेला पुत्र व्हावा किंवा अपत्य व्हावं आणि मग तिने आपलं पटापटा निसते मुक्के घ्यावे किंवा त्याला निसतंच आपलं कवटाळावं, असं काही वंजारी समाजाचं होतंय. कारण त्याच्यामुळं वेड्यावानी लोक आपले उड्या टाकतात आणि कानोकान काही गोष्टी बोलल्या जातात, जातीयवादावर जातं. या सगळ्या गोष्टी करून काही साध्य होणार आहेत का? तुम्ही जाताने निवडणुकीच्या माध्यमात गेल्यावर तुम्हाला सगळ्या समाजाला बरोबर घ्यावं लागेल. पूर्वी नाशिकच्या एकदा लोकसभेची अशीच एक कहाणी आहे. प्रल्हाद पाटील यांच्यासमोर मुरलीधर माने उभे होते, अगदी नवखे. प्रल्हाद पाटील तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध. अगदी निवडणुकीच्या अगोदरच्या दिवशी असं वाटत होतं की प्रल्हाद पाटील नाशिक लोकसभेला खासदार होणार. पण ह्या सगळ्या वंजाऱ्यांच्या रॅलीमध्ये सगळे वंजाऱ्यांच्या गाड्या, वंजाऱ्यांचे ट्रॅक्टर हे पाहून मराठा समाज जागा झाला, भयभीत झाला आणि त्यांनी एकाच संदेशामध्ये प्रल्हाद पाटीलांचा पराभव करून टाकला. त्याच्यामुळं आता लोकांनी वंजारी समाजाने उदय सांगळेंचा कसा प्रचार करायचा आहे, कसा करायचा नाही, हा वंजारी समाजाचा प्रश्न. उदय सांगळेंनी कशा पद्धतीची रणनीती करायची हा त्यांचा प्रश्न आणि माणिकराव कोकाटेंनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न. आपण काय त्यांना सल्ला देण्याला काही इतके मोठे नाही. पण चर्चा आपण काही ज्या काय ऐकतो की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे काही राजाभाऊ वाजे माजी आमदार हे लोकसभेला शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी त्यांनी केली आणि हे राष्ट्रवादीचे आमदार आता सिन्नरला खासदारकीची संधी येते म्हटल्यावर सिन्नर तालुका एक झाला. तसं तर माणिकराव कोकाटेंनी हेमंत गोडसेचं काम करायला पाहिजे होतं किंवा त्यांनी ते केले असेल. पण जर पूर्ण ताकदीने माणिकराव कोकाटे यांनी हेमंत गोडसेचं काम केलं असतं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजाभाऊ वाजेंना सिन्नरमधून मताधिक्य मिळालं नसतं. म्हणजे ही निवडणूक राजाभाऊंसाठी माणिकरावने जवळजवळ सोडूनच दिली. म्हणजे आमचं ठरलंय, तुम्ही वरती जा, मी तालुक्यात राहतो, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा तालुक्यामध्ये होताना आपण पाहतोय. राजाभाऊंनी खासदार व्हावं, मी तालुक्याचं काम पाहतो. राजाभाऊ वरती खासदार झाल्यावर माझ्या वाटेतला अडसर कमी होईल, अशा पद्धतीचं राजकारण सुद्धा मराठा समाजाने खेळलंय का, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा उपस्थित होतात. आज खरं तर खासदार राजाभाऊ वाजे हे उदय सांगळेंबरोबर आहे, कारण त्यांची महाविकास आघाडी आहे. उदय सांगळे शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये आणि राजाभाऊ वाजे हे शिवसेनेचे खासदार आहे. आता त्यांची महाविकास आघाडी आहे, त्यांचा युती धर्म आहे. पण आता खासदार राजाभाऊ वाजे हे उदय सांगळेंबरोबर किती प्रामाणिक राहतील, किती राहणार नाही, की त्यांचा काही अघोषित जो काही तथाकथित आपल्याला काय माहीत नाही, आपण तर असं म्हणत नाही की त्यांचं काही ठरलंय, असं काही चर्चा असतील. पण ज्या काही चर्चा आपण सिन्नर तालुक्यामध्ये ऐकतो की माणिकराव कोकाटेंचं आणि राजाभाऊंचं असं काही ठरलंय, जर तसं काही ठरलं असेल तर उदय सांगळेंबरोबर राजाभाऊ वाजे किती प्रामाणिक राहतील हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं वंजारी समाजाने किती एकत्र यायचं, वंजारी समाजाला किती आनंद होईल, आज राजाभाऊ बरोबर किती राहायचं. कारण राजाभाऊच्या पहिल्या निवडणुकांमध्ये वंजारी समाज अग्रस्थानी होता. दुसऱ्याही निवडणुकीमध्ये वंजारी समाजाने मोठ्या प्रमाणात राजाभाऊ वाजेंना आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मदत केलेली आहे आणि आज खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राजाभाऊला जे डोक्यावर घेतलं ते मोठ्या प्रमाणात वंजारी समाजाने घेतलं. तेव्हा राजाभाऊने या महाविकास आघाडीमध्ये जे काही स्थान निर्माण केले
किंवा वंजारी समाजामध्ये राजाभाऊंना जे काही लोकांनी डोक्यावर उचलून घेतले त्यांची सुद्धा या सिन्नरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक सत्व परीक्षा आहे, एक अग्निपरीक्षा आहे. जर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विजयामध्ये वंजारी समाजाने मदत केली असेल तर राजाभाऊंनी आता वंजारी समाजाच्या उदय सांगळेबरोबर उभं राहायचे. आणि ते किती प्रमाणात उभं राहत आहे की फक्त स्वतः येतात स्टेजवर, मग आपले मावळे असतील, कावळे असतील, समर्थक असतील ते माणिकराव बरोबर पाठवलेत का, असे प्रश्न सुद्धा लोक विचारतात. त्याच्यामुळं हा विचार वंजारी समाजाने करायचा आहे, मराठा समाजाने करायचा आहे. आणि मराठा समाजाच्या बाबतीत असं आहे की मराठा समाजामध्ये जर राजाभाऊंचं काही ठरलं असेल आणि तुम्ही वरती जा मी खाली येतो, जर माणिकरावला जर राजाभाऊ वाजेंनी लोकसभेच्या वेळेस शब्द दिला असेल तर तसा जर शब्द असेल आणि मग त्या पद्धतीने जर निवडणूक जाणार असेल तर मग निवडच आपला शो ऑफ आहे. निवड तुम्ही इकडं स्टेजवर बसा, माझे कार्यकर्ते बाकी तुमचंच काम करणार आहे, मला तुम्ही मदत केली, मी तुम्हाला तालुक्याचा आमदार करतो, या पद्धतीची देवाणघेवाण सुद्धा झाल्याची चर्चा आपण सिन्नरमध्ये आपण लोक दबक्या आवाजामध्ये बोलताना आपण पाहतोय. खरं तर महाराष्ट्राच्या मानगुटीवर जातीयवादाचं भूत शरद पवारांनी आणलं, ते आपलं बोलून झाले. त्याच्यानंतर आता हे जरांगे पाटील सोडले. आता जरांगे जरी इथं सिन्नर तालुक्यामध्ये आले, खरं तर जरांगे पाटील हे शरद पवारांचंच काम करतात ते, पण मराठा समाज सुद्धा या सिन्नर तालुक्यामध्ये वेगळा आहे. महाराष्ट्रामधील मराठा समाज आणि सिन्नरमधला मराठा समाज याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अगदी जरांगे पाटील किंवा जाणते राजे शरद पवार यांनी सुद्धा मराठा समाजाला जर सांगितलं की तुम्ही ह्या वंजाऱ्याच्या पोराला निवडून द्या, तेव्हा वंजाऱ्याच्या पोराला निवडून द्यायचं किंवा त्यांचं बटन दाबायचं की काय करायचं हे मराठा समाज ठरवणारे ना शरद पवार न जरांगे पाटील. त्यांना या सिन्नरच्या विधानसभेवर आमदार म्हणून वंजारी पाठवायचं आहे की मराठा पाठवायचा आहे, याचं सगळं समीकरण मोठ्या प्रमाणामध्ये मतदार असलेला मराठा समाजाच ठरवणार आहे. त्यामुळे जातीयवादावर जर इलेक्शन गेलं तर निकाल काय लागेल हे मी सांगायची गरज नाही. आणि जातीयवादाच्या पलीकडे जाऊन एकोपा झालं, कुठेही जातीचा लवलेश नाही, सगळ्या जाती एकोप्याने आल्या तरी मी निकाल सांगायची काही गरज नाही. त्याच्यामुळं कोण काय ठरवणारे, लोक किती त्याचा इम्पॅक्ट घेणारे, या सगळ्या गोष्टी आहे. आता वेळ काही जास्त नाही आहे, प्रचारामध्ये अनेक गोष्टी येतील, अनेक चर्चा होतील. लोकांचं ठरलेलं आहे, ज्या पद्धतीने कथित जे काही तालुक्यामध्ये बोललं जाते की माणिकरावचं आणि राजाभाऊंचं ठरलंय, तसं लोकांचं पण ठरलंय मतदान कोणाला करायचंय. 2-5% इकडं तिकडं असतं. लोक निवडणूक लागण्याच्या अगोदरच ठरवतात की मतदान कोणाला करायचंय. त्यामुळं निकाल काय असेल काय असणार नाही हे जनता ठरवेलच. पण जातीवादाचं जे काही विष आहे ते सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते पाट्याला पुजलेलं आहे. त्यामधून जर लोकांनी जातीयवादाला हक्कलपट्टी करायची असेल तर वेगळा निकाल येऊ शकतो. आणि जातीयवादाची कीड जर कायमस्वरूपी तालुक्याला जर असायला पाहिजे, जर असं लोकांना वाटत असेल तर निकाल जो लागायचा तो लागेल. यावर लोक चर्चा करत राहतील, आपण पण विश्लेषण करूया. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.